डोंगरावर वाकुक्षी नावाच्या छोट्याशा गावात धनगराच्या कुटुंबात आपला पती आणि छोट्याशा बाळासोबत हिरा राहायचा. नांदन जीव झाला चकवा चांदन आभाळा संग मातीचं नांदन जीव झाला चकवा चांदन दिवसाच दिस त्यात तारया नभामध्ये दिवसाच दिस त्यात तारया नभामध्ये हो जगन हे न्याल झालं जगन हे न्याल झालं जगन हे न्याल झालं जगन न्याल झालं. नेहमीप्रमाणे एके दिवशी हिरानं गोठ्यातून जनावरांचं दूध काढलं आणि आपल्या तान्ह्या बाळाला घेऊन पुन्हा त्याला घरी सोडून ती रायगडावर निघाली. तो दिवस होता कोजागिरी पौर्णिमेचा. बघता बघता संध्याकाळ झाली आणि गडाचे दरवाजे बंद झाले. माझं बाळ इकडं आहे घरी. मला जाऊ द्या. मी पदर पसरते तुमच्या समोर. मला जाऊ द्या दादा. आई भवानी दार उघड. या हिराला आपल्या लेकरासाठी रस्ता दाखव ग. कुठून तरी रस्ता असेल ना. एवढा मोठा गड. तसा तो पश्चिमेचा कडा आहे. तिथं न तटबंदी न बुरुज कडा असा भरगतूच का तिथून फकस्त वारावर येतो आणि पाणी खाली रांगतो. माझं बाळ. आई भवानी राहील पाठीशी होती. आई भवानीला समधीकडे पोचता येत नाही म्हणून तर तिनं आई बनवली.